नागपुरात भडकलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांचा रूट मार्च. चिटणीस पार्कमधून रूट मार्चला सुरुवात. शहरामध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी लागू. आतापर्यंत 47 जणांना अटक. खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्याकडून पाहणी. नागपुरातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार. कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय. घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार. 9 महिने अंतराळामध्ये अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्यम उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार. फ्लोरिडामधल्या हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय.